आता आम्ही सर्वजण स्कुबा डायव्हिंग साठी चाललोय आणि इकडे बोट पण आली आमची, तुम्हाला मी दाखवलंय. शाणू कुठे चालली? इकडे यांची बोट आली आहे आणि सॉरी, आता स्कुबा डायव्हिंगची जी बोट असते ती आपण ज्या बीचला राहतो म्हणजे जिथे आपले रूम घेतलेले असतात डायरेक्ट तिथेच येते समुद्रकिनारी आणि त्यानंतर आपण स्कुबासाठी जातो. आता आम्ही सर्व बोटवर बसणार आहे आणि स्कुबा डायव्हिंग साठी जाणार आहे. तर लेट्स गो, मी तुम्हाला पुढे सर्व दाखवते. जायचंय. आता आम्ही सर्व चाललो आता स्कुबाला. ही आमची सॅम तिथे थांबलेली आहे बीच वरती. आमची बोट भरलेली आहे आणि आम्ही आता चाललोय स्कुबा डायव्हिंग साठी. सर्वेच्या सर्वे से बाय. हा साधारणतः एक किलोमीटरचा रन असेल आमचा आता बोटीमध्ये. तुम्ही बघू शकता हे आमचे ऋषी सर आहे, हे आमचे ऋषिकेश परमार सर आहे जे आम्हाला नेहमी सपोर्ट करतात, आमच्या सोबत असतात. किती चक्कर येते? 2011 पासून येतो ना आपण. आम्ही सोबत 2011 पासून येतोय आता इथे. आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि साहस गाईज याचं पण युट्यूब चॅनल आहे. काय नाव आपल्या चॅनलचं? डॉग साहस असं नाव करून आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब. दिसतोय तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हे बघा हा आमचा शौर्य पॉइंट आहे. हे जे मंदिर आहे इथे आमचं शौर्याचा सगळ्यात आवडता स्पॉट. शौर्य इथं आल्यावर आमचा तिथे थांबायला लावायचा आम्हाला. बरंच लांब आलं. कुठं चाललो आपण? पाण्यात विजिबिलिटी बघू शकतात किती दिसली पाण्यात विजिबिलिटी. ही पाण्यातली विजिबिलिटी आहे त्याच्यामुळे आता सगळे फिश एकदम क्लिअर दिसतील. विजिबिलिटी असली तरच स्कुबा घेतात, स्कुबा घेत नाही.
आणि ते योग्य पण आहे. बोटला बोट टच होते. दातात धरायचं का कसं करायचं सोडायचं नाही ते त्यांना सगळं माहिती. तुम्हाला इन्स्ट्रक्शन लक्षात आले ना मग काय अडचण नाही. वहिनीकडे बघा. क्या बात आहे. म्हणजे सानूला साहसला आणि सलोनीला जर जाता आलं असं ना तर लय मजा आली असती. सगळं फिरून आले. हा माही नाही माहीला नाही सॉरी हे नाही काय ना तुझं आपली ती सानू नाही. त्यांनी सांगितलं तर टेक्निक होतं पण जर याच्यात पाणी गेलं ना असं कर ना असं सास टेकून नाही का जाऊन ना दीदी म्हणजे तू जाते का खाली जाग बाई जाग घे याला घे हिला घे नाही तुला नाही जायचं जाते तू नाही जा. हे बघ ते अंकल बघ मध्ये फिरून आणताय ना चक्कर. काहीच करू कसं ना ते अंकल पाणी उडे. पप्पा ओले आहेत ना पप्पा ओले. तुला जायचं का दीदी बघ दीदी बघ काय करते काय करते. हो बेटा चल रुको बेट लगाएंगे रुक तेरे को पाणी बघायचं नाही असं वरती सरकतंय ना इकडे असं वरती सरकतंय ना वाटतं अबे 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 पानी नहीं होगा रे कुछ नहीं होगा रे कुछ नहीं होगा. खाली मासा
एक माणूस बरोबर राहस ना. ज्याला करा वाटत नाही आणि करेल काही नाही. परी परी कसं करत होता शेडू तो? माझा तुझा मोबाईल आहे. ते खोबरेकरचं त्याचे वाईट वाईट दिसतं ते खोबरेकरचं बांधकाम. ओके, मनोज खोबरेकर त्यांचं आहे का? एक्सपिरियन्स कसा होता ते सांगा, बाकी जाऊ द्या. नेक्स्ट टाइम परत कोण येणार आहे आणि स्कुबाला कोण कोण येणार आहे? मी पण येईल मग त्याच्यासोबत. स्कुबा साठीच कोण आहे? सगळे परत येणार आहे. फक्त देसले मॅडम सोडून बाकी सगळे येणार आहे. नाही तर मग त्यांना एअर प्लग द्यावा लागेल. परत एकदा वहिनी, परत एकदा लक्षात द्या आलं. ओके ओके. काय बरोबर तू कोणता मोबाईल? Vivo V27. ओटी चालू झाली ना. आम्ही आलो आता इथे वॉटर स्पोर्ट्स साठी. आम्ही सर्व प्रकारची राईड करणार आहे. चला, बाकी टीम पुढे आलेली आहे आमची. इकडे सलोनीन ते ऑलरेडी पोहोचलेले. तर ही आमची बोट येते. खूप सुंदर असं पाणी आणि खूप सुंदर असा निसर्ग. आम्ही नेहमी बोटिंगला दुपारी जातो, पण ह्या वेळेला त्यांनी आम्हाला सायंकाळी बोलवलं होतं. तर आता सायंकाळ झालेली आहे. इथं मध्ये फिश पण आहेत. आणि इकडं आली ही आमची बोट. हाय माई, कुठे चाललो बेटा आपण? तुला पण करायचं का?
तू सास तुझं ओजस तुझं काय करणार आहे का? ओके 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 हे पण आहे शनू ओके. एकदम राईड जबरदस्त सुपर राईड चालू आहे. बघू शकता आपण पाण्याचा स्पीड बोटचा स्पीड हवा चालू आहे. Yes, my brother. Thank you so much. चलो ओजस कम ऑन सर के आगे जीते डर के पीछे जीत है और डेंजर के पीछे जीत है. तू खाली बैठ अरे खाली बैठ तुझ्या पायांवर घे त्याला. काय करताय ते यार ओजसला लेक्चर आहे रे. रडायला पण नाही येतो. ए मम्मा मम्मा चालली बाय. अजून जाऊ का मग फोटो काढायला. आमची पॅरासिलिंग वगैरे झाली आहे आणि आम्ही आता त्सुनामी पॉईंटला चाललो आहे वॉटर स्पोर्टसाठी. तर तिथे कुठल्या कुठल्या राईड आहे ते मी तुम्हाला पुढे सर्व दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर अशी मजा येणार आहे पुढे.
पाणी आहे इथे आणि हा आहे आयलँड. तर इथे सगळे वॉटर स्पोर्ट वगैरे होतात आणि खूप जबरदस्त असं पॉइंट आहे हा. हे इकडे सगळे नारळाचे झाड आहे. आम्ही मागच्या वेळेला आलो तेव्हा इथे म्हणजे छाती एवढं पाणी होतं, पण ह्या वेळेला हे बघू शकता तुम्ही एवढंच पाणी आहे. आणि इथे ही आहे बनाना राईड आणि त्याच्या शेजारी जी आहे ती आहे सोफा राईड. किती पाणी आहे खाली बस. मागच्या वेळेला केवढं होतं पूर्ण, आम्हाला एवढं होतं, तू तर पूर्ण बुडत होती. ही बघ ही पोहते, हिच्याकडनं पोहायचं शिकून घे. कुठे चालली? दीदी पडशील, दीदी पडशील. नो नो नो, सांग दीदीला नो. बॅग पकड दीदी. नो नो नो. अरे सनो पाण्यात पडले तर का? यांनी लोटलं मागून. हळू हळू पकडून ठेव. शनू बाय. शनू बाय सलोनी. माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. डेंजर आनंद घेताय ना तुम्ही. चलो नी काय पोहते का बेटा? इथं मन सोक्त आनंद घेणं चाललंय. सलोनी जायचंय ना. सलोनी सलोनी सोफामध्ये हे. तिला काय पाण्यात ठीक होतं. हे तर नवीनच आहे. आराम चालू आहे. आराम. रेस्ट इज बेस्ट. अजून कोण राहिलं? हे मावड्या माऊ. सलोनी सलोनी. चल. ओजो ओजो असं कर. ओजो असं कर. खेळू दे खेळू दे. इकडे एन्जॉय करतोय आणि पप्पा मस्त निवांत इथे वरती बसलेले. इथले छोटे छोटे हॉटेल्स वगैरे सर्व पाण्यातच आहे. इथे इथं पप्पांना जागा होती, पप्पा इथे बस. अशा पद्धतीने आम्ही वॉटर स्पोर्टचा एन्जॉय केला. तर आजचा तुम्हाला वॉटर स्पोर्टचा व्लॉग कसा वाटला कमेंट्स करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्लॉग मी पूर्ण कोकण टूरचा घेऊन येणार आहे. तो व्लॉग नक्की बघा. ओके, बाय बाय.